लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता, जानेवारीचा हप्ता कधी मिळणार. अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि आपल्याकडे तारीख सुद्धा आलेली आहे की जानेवारी महिना याच दिवशी याच वेळेस तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता. आदित्यताई तटकरे यांचा इंटरव्ह्यू झाला आणि सोबतच त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की महिलांना आम्ही डिसेंबरचा जो हप्ता जमा केला होता तो 26 ते 30 तारखेच्या दरम्यान 4 दिवसांमध्ये आम्ही डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आला होता. तर आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो सुद्धा आम्ही 26 तारखेच्या आधीच म्हणजे 4 दिवस आधीच आम्ही पैसे सर्व जमा करणार आहोत आणि सोबतच आजपासून आम्ही पैसे वाटप करणार. या जिल्ह्यांमध्ये आम्ही पैसे वाटप करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत 26 तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रात पैसे वाटप होणार आहे आणि सोबतच हे जे पैसे वाटप होणार आहे आता कोणकोणत्या महिलांना देण्यात येणार आहे आणि सोबतच त्यांनी हे जे 4 निकष लागू केलेले आहे हे 4 नियमांबद्दल सर्वात मोठी अपडेट त्यांनी आता देऊन टाकली की याच महिलांना आम्ही पैसे जमा करू. जर महिलांनी हे 4 निकष पूर्ण केले नाही तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणालाच देणार नाही. ही सर्वात मोठी अपडेट आहे. ज्या महिलांकडे हे 4 नियम लागू नाही केले तर त्यांना या योजनेचे 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही. आता कोणकोणते नियम आहे ते नियम जाणून घेऊ. कोणती ती तारीख आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतात सर्व काही तुम्हाला डिटेलवर माहिती सांगतो. आता तुम्हाला सर्वात प्रथम मी सांगू शकतो की लाडकी बहीण योजनेसोबतच आता 26 जानेवारीला सर्वात मोठं गिफ्ट दिले जाणार आहे. 26 जानेवारीला सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे महिलांना या 5 नवीन नियम लागू करण्यात आलं आणि सोबतच 3 गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे. आता नवीन जे गिफ्ट देण्यात येणार आहे कोणाला देण्यात येणार आहे, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय त्यांना हे गिफ्ट दिले जाणार आहे. ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरला नसेल म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांना हप्ता भेटत नसेल त्यांना हे गिफ्ट दिले जाणार नाही. आताची सर्वात मोठी बातमी की 26 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. पण ते किती पैसा जमा होणार आहे? सर्व महिलांना आता 2100 रुपये जमा होणार आहे. सर्वांना 2100 प्रमाणे हा लाभ दिला जाणार आहे. आता 2100 प्रमाणे कोणाला लाभ दिला जाणार आहे? नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये ज्यांनी म्हणजे आता जे इन्कम जे त्यांनी लागू केलेले आहे की 2.5 लाखापेक्षा ज्याचं इन्कम कमी असेल आणि 2025चे इन्कम ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांनाच या 2100 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. आणि ज्यांनी नवीन वर्षाचं इन्कम जॉईन नाही केलं त्यांना 2100 रुपयाचा लाभ दिला जाणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा त्यांना दिला जाणार नाही. आता सोबतच तुम्हाला एक मोठी अपडेट देतो की लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की 3 गिफ्ट सुद्धा त्यांना देण्यात आलंय. ते 3 गिफ्टांपैकी पहिलं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे तुम्हाला 3000 रुपये दर महिन्याला एक्स्ट्रा बोनस म्हणून दिले जाणार आहे. आता 3 महिन्यातला जे तुम्हाला पैसे दिले जाणार आहे 3 महिन्याचे ते कोणाला देण्यात येणार आहे? ज्या महिलांनी उज्ज्वला गॅसचा फॉर्म भरला होता आणि ज्यांना उज्ज्वला गॅस भेटलेला आहे त्यांनी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून त्यांना आता 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आधी 2500 रुपयाचा लाभ भेटत होता पण आता 3000 रुपयाचा लाभ त्यांना दिला जाणार आहे. आता 3000 रुपयाचा लाभ या नवीन वर्षापासून 26 जानेवारीपासून वाटप करण्यात येणार आहे. आता 26 जानेवारीपासूनच दुसरं एक नवीन जी योजना सुरू आहे ती ऑलरेडी सुरूच आहे, फक्त त्याला नवीन मॉडिफाय करून नवीन पद्धतीने ते आता पैसे वाटप करणार आहे. आता नवीन पद्धतीने पैसे कसं वाटप करणार आहे? आता म्हणजे सिलाई मशीनचा जो फॉर्म होता, दुसरा जे गिफ्ट आहे ते म्हणजे सिलाई मशीन. सिलाई मशीनचा जो फॉर्म होता ज्यांनी भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. त्यांना आता सिलाई मशीनचे 15,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटला जमा करण्यात येणार आहे. आता ते पैसे सुद्धा तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील. जसं तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा होतात तसंच आता सिलाई मशीनचे 15,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील, ते सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून. त्याला फक्त 4 नियम लागू करण्यात आले. फक्त तुम्ही कुठली योजनेचा लाभ घेत नसावं, फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तरच तुम्हाला सिलाई मशीनचा फायदा होणार आहे. बाकी दुसरी कोणती जर तुमची योजना चालू असेल आणि तुमच्या नावावर जर कुठली प्रकारची प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला या सिलाई मशीनचे 15,000 रुपये देण्यात येणार नाही. आणि जर तुम्ही गोरगरीब महिला असणार तर तुम्हाला 100% पैसे दिले जाणार आहे. सोबतच तुमचं आधार कार्ड KYC गरजेचं आहे. आधार कार्ड तुमचं अपडेट असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे नवीन जे पॅन कार्ड लागू केलेलं आहे पॅन कार्ड 2.0 जे नवीन लॉन्च झालेलं आहे ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. ठीक आहे.
आता फक्त हे 2 नियम नाही, तर सोबतच तुम्हाला तिसरं मोठं गिफ्ट म्हणजे पिठाची गिरणी सुद्धा वाटप होते. आता पिठाची गिरणी जी वाटप होत आहे ती कोणाला दिली जाणार आहे? सर्व महिलांना दिली जाणार आहे का? नाही, सर्व महिलांना नाही. ज्यांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरला आहे त्यांना पिठाची गिरणी वाटप होणार आहे आणि पिठाची गिरणीच दिली जाणार आहे. पैसे नाही देण्यात येणार आहे. फक्त महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरणे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला सुद्धा नवीन संधी दिली जाणार आहे आणि ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना ऑलरेडी आता 26 तारखेपासून सर्व महिलांना आता पिठाची गिरणी वाटप होणार आहे. ठीक आहे. आणि सोबतच पिठाची गिरणी वाटप होणारे पण लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 तारखेच्या दरम्यान तुम्हाला 2100 रुपये घरपोच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि पिठाची गिरणी घरपोच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पिठाची गिरणीसाठी त्यांनी जे क्रायटेरिया ठेवण्यात आलं आहे ते म्हणजे तुमचं लाईट बिलचं झेरॉक्स ते अत्यंत असणे गरजेचं आहे आणि तुमचं जे मीटर कनेक्शन असतं ते मीटर कनेक्शन असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाईट बिल मिळणार आहे. लाईट बिल दिली जाणार आहे ते म्हणजे तुम्हाला जर चक्की चालवायची असेल तर त्याला ऊर्जा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला लाईट बिलचं झेरॉक्स तुम्हाला जॉईन करावं लागेल. सोबतच तुम्हाला कनेक्शन घेण्यासाठी बघा ती आता 1 वे फेज 2 फेज असं चक्की दिली जाते, तर त्या चक्कीसाठी आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही एक्स्ट्रा तुम्हाला काही घ्यायची गरज नाही. सर्व काही साहित्य तुम्हाला दिले जाणार आहे. फक्त सोबतच तुम्हाला हा फॉर्म भरणे गरजेचं आहे आणि याला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सोबतच लाईट बिलचं झेरॉक्स हे 3 वस्तू तुम्हाला जॉईन करावं लागतील. ठीक आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने सायबरला तुम्ही तो फॉर्म भरणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि सोबतच आत्ता तुम्हाला माहिती आहे की डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500 प्रमाणे मिळाला, पण आता जानेवारीचा जो हप्ता दिला जाणार आहे तो तुम्हाला आता 2100 प्रमाणे दिला जाणार आहे. आता 2100 रुपयाचा जर लाभ घ्यायचा असेल आणि कोणकोणत्या महिलांना या योजनेपासून काढण्यात आलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ज्या महिलांनी डबल फॉर्म भरला आहे किंवा ज्या महिलांनी फॉर्म भरताना बघा एक मोठी चूक केली आहे की ज्या महिलांनी ज्यांचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरून दिलं. ज्यांना कुठली सरकारी नोकरी होती त्यांनी सुद्धा फॉर्म भरून दिलं. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहे आणि ज्यांच्या नावावर काही प्रॉपर्टी आहे त्यांनी सुद्धा ऑलरेडी फॉर्म भरून दिले. तर अशा महिलांना आता या योजनेपासून काढण्यात आलं आहे. तर जवळपास आत्तापर्यंत 70 ते 80 लाख महिलांना या योजनेपासून काढण्यात आलेला आहे. म्हणजे जे आता लाभ दिला जाणार आहे 2,40,00,000 बहिणींना लाभ मिळणार होता, पण आता भरपूर महिलांना या योजनेपासून काढण्यात आलं आहे. तर आता जवळपास 1,80,00,000 या 1,70,00,000 महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. हां, तो सुद्धा 2100 प्रमाणे. पण सोबतच तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमच्या नावावर जर आत्तापर्यंत काही प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला आत्ताच काढण्यात आलं आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता अजिबात मिळणार नाही. 2025 पासून हे नियम लागू झालेले आहेत. आणि सोबतच जर महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही नसाल, आधी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे आणि लग्न करून बघा मुलींसाठी सर्वात मोठं म्हणजे मुलींसाठी लग्न करून जर मुलगी दुसऱ्या राज्यात गेली असेल तर त्या मुलीचं अर्ज आता त्या मुलीचा फॉर्म आता बाद करण्यात आलेला आहे. त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि जर तुम्ही आतापर्यंत बाद केला नसेल तुम्ही स्वतःहून तो अर्ज रद्द करून घ्या की आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता आणि आम्ही महाराष्ट्र सोडून आता दुसऱ्या राज्यात गेलेलो आहोत, तर आम्हाला आता लाडकी बहीणचा लाभ नकोय. तर तुम्ही हे फक्त सरकारला मान्यता करून घेणं गरजेचं आहे. आणि सोबतच तुमच्याकडे जर काही 4 चाकी वाहन असेल, तुमच्या नावावर जर काही प्रॉपर्टी असेल तर तुम्ही आत्ताच सरकारला सांगून द्या. सरकार जिल्हाधिकारीकडे जाऊन या तुमच्या तालुक्याला जाऊन तुम्ही या लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरला त्याला तुम्ही रद्द करा, तर तुम्हाला कुठलीही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. जर तुमच्या नावावर काही आढळून आलं तर तुम्हाला लाडकी बहीणचा एकही हप्ता दिला जाणार नाही, पुढील एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि सोबतच काहीतरी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. कारवाई कोणावर करण्यात येणार आहे? ज्यांनी 2 फॉर्म भरला, 3 फॉर्म भरले लाडकी बहीणचा, एक हप्त्यापासून आत्तापर्यंत जुलैपासून तर डिसेंबरपर्यंत जे हप्ता तुम्हाला मिळालेला आहे आणि आता जानेवारीचा जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे ते सर्व हप्ता तुमच्याकडनं वसुली करण्यात येईल. असं मोठा दंड सुद्धा वसूल करण्यात येणार आहे. म्हणून आताच्या आता तुमची काही त्रुटी असेल ती दुरुस्ती करा आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आता लाभ मिळतोय तो 26 तारखेच्या आतच तुमच्या खात्यात जमा होणार आहे, ते सुद्धा 2100 प्रमाणे. ठीक आहे. म्हणून जर तुमचं सर्व काही क्लिअर असेल तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त एवढंच काम करायचं की तुमच्या
फॉर्म चेक करून घ्या की तुम्ही ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्ही लिस्टमध्ये आहात की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ते कसं चेक करायचं त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात, ते पूर्ण लिस्ट मी जाहीर केलेली आहे. ती लिस्टसुद्धा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक व्हिडिओ, या व्हिडिओचं संपण्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल, नाहीतर तुम्हाला या चॅनलवर एक व्हिडिओ दिसून जाईल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही सर्व काही चेक करू शकता, कोण पात्र आहे कोण पात्र नाही. ठीक आहे. आता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.